आई वडिलाला वाटतंय आपलं पोरगं मोठं व्हावं, प्रयत्न सुद्धा करतात, पण मोठं करण्याची व्याप्ती त्यांच्या अंतःकरणात नाही. ते नाहीत करू शकत. का करू शकत नाहीत? मी जर विचार केला माझा मुलगा शिकून मला कलेक्टर करायचा आणि त्याचं प्रारब्ध जर आडवं येत असेल तर गिरगावकरांना जीव द्याला तरी पोरग कलेक्टर होत नाही. विठाला विठाला विठाला. महाराज त्याचं प्रारब्ध लागेल असं म्हणून एखाद्या वेळेस शिक्षण शिकणारी मुलांनी असं डोक्यात घेऊ नका, माझं नशीबच नसेल तर मी कलेक्टर होणार नाही. प्रयत्न करणं हे कर्तव्य आहे तुमचं. काम करत राहा. घासून घासून जर यश भेटत नसेल तर मग समजायचं आपलं नशीब. पण शाळेतच जाणार नाही तर तुम्ही म्हणताल मी कलेक्टर झालो नाही, हे मूर्खपणाचा कळस आहे. विठाला विठाला. कारण प्रारब्ध बदलायची ताकद आई बापात नाही. म्हणून संतांच्या बरोबरीचे उपकार नाहीत. दुसरी गोष्ट, आणि जरी एखाद्या मायबापात उपकार करायची ताकद असेल, असं का करता हो राजे? एकदाच आवाज चांगलं करा, देव तुमचं चांगलं करेल. मी कधी स्पीकरवाल्याला त्रास देत नाही. द्या द्या वाढवाय. मॉनिटर कशाला ठेवले, मला भेडवायला का? विडाला 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 विडाला. जरी एखाद्या आई वडिलांचे उपकार करण्याची क्षमता असेल पण ते करत नाहीत. का करत नाहीत सांगू का? तुमच्यावर कशाला दगड टाकू? मी माझ्यावर सांगतो, मी संसारिक आहे, मला एक मुलगा आहे. एखाद्या गरीबाचं पोरग जर माझ्या जाऊ द्या, जे असेल ते राहू द्या, आता म्हणणार नाही तुम्हाला. एखाद्या गरीबाचं लेकरू जर माझ्याकडे आलं, गरीबाचं, त्यानं जर मला पैसे मागितले तर मी त्याला एकच विचारीन, तुला कशाला पैसे पाहिजे? काही नाही, मला पुस्तकं घ्यायचे. एखाद्या दुकानदाराचं नाव सांगेल, त्या दुकानदाराला फोन करीन आणि त्याला सांगेल याच्या पूर्ण वर्गातले वह्यान पुस्तकं वर्षभर लागतील तितके देऊन टाका. एवढंच करील, मात्र त्याची परिस्थिती पाहिल. एवढंच करीन. पण माझ्या पोरासाठी घरं बांधील, जमिनी घेईल, बंगले बांधील, गाडी घेईन. कोणासाठी? स्वतःच्या पोरासाठी. बरं, तुम्ही पण कोणासाठी करणार? तुम्ही पण कोणासाठी बेजार होता? तुमच्या स्वतःच्या पोरासाठी का शेजाऱ्याच्या? नाही. याच्याकरता संतांच्या बरोबरीचे उपकार मायबापाचे नाहीत. आपुलियाचा कळवळा. उपकार करण्याची क्षमता असेल तर स्वतःच्या लेकरावर आपण उपकार करतो, दुसऱ्याच्या लेकरावर करत नाहीत. म्हणून संतांच्या बरोबरीचे उपकार मायबापाचे नाहीत. पहा, पंढरपुरातल्या मालकाकडं आणि काशीतल्या मालकाकडं माझ्या वाचनात दोनच देव आहेत. एक काशीतला मालक आणि एक पंढरपुरातला मालक. बाकीची देवता आहेत पण सगळ्यात देवता ह्या दोघांच्या भोवताल फिरत आहेत. त्याच्यामुळे मी दोनच मानितो, विठाला विठाला. देवाधिदेव भगवान शिवशंकर आणि देवाधिदेव विटेवरचे मालक, ह्या दोघांचे उपकार बघा ना. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, गोरोबा काका, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई, सद्गुरू गजानन महाराजांच्या बरोबरीचे उपकार पंढरपुरातल्या मालकाचे बी नाहीत आणि काशीतल्या मालकांचे पण नाहीत. ऐका कारण. का 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 हे करतेत उपकार, पण हरामखोरावर नाही. हे दोन देव उपकार करतेत, भडव्यांवर नाही, नालायकावर नाही, हा पाप्यावर नाही. ते फक्त भक्तावर करतेत. भक्ता राखे पाया पाशी. तर मी आई वडील जसे स्वतःच्या लेकराकडे चांगल्या दृष्टीनं पाहतात, तसे काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक त्यांच्या पण पोटात खिचडी शिजती. ते बेकार चोटाकडे पाहत नाहीत, ते हरामखोराकडे पाहत नाहीत, ते धर्मद्वेषाकडे पाहत नाहीत, ते देशद्रोषाकडे पाहत नाहीत, ते भडव्यांकडे पाहत नाहीत, ते फक्त सात्विकाकडे पाहतात. म्हणून संतांच्या बरोबरीचे ते पण नाहीत. आणि साधूची परिस्थिती माहिती तुम्हाला? महाराज घरातल्यांनी हाकलून दिलंय, किंवा ज्याला बायको कदरली अशा नालायकाला सुद्धा मार्गाला लावतात. ती संत असतात. आपणा सारखे करीत
आपणा सारिखे करीती मायबाप उपकार करतात फक्त स्वतःच्या लेकरावर, दुसऱ्यावर नाही. देव उपकार करतो फक्त त्याच्या भक्तावर, दुष्टावर, नालायकावर नाही. पण संत कोणावरही उपकार करतात. म्हणून हे संतांचे उपकार इतके मोठे आहेत की त्या उपकाराची सीमा नाही. तुम्ही आशीर्वाद देत राहा. 4-2 उपकार संतांचे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. आशीर्वाद द्या. नित्याप्रमाणे चालत असलेला हा ज्ञानदान, अन्नदान आणि नामस्मरणाचा सोहळा सद्गुरू समाधीधन योगीराज समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा, प्रगट दिन सोहळा, या सोहळ्यानिमित्त चालत असलेला हा अन्नदानाचा यज्ञ आणि नामस्मरणाचा यज्ञ. ज्ञानदानाच्या बाबतीत मी बोलणार नाही, कारण मीच अज्ञानी आहे तर मी ज्ञानाच्या बाबतीत काय सांगू. येड्या बाळ्यातला 1 नंबरचा येडा बाळू मी, आणि मी तुम्हाला ज्ञानाच्या गप्पा काय सांगू. तर भजन सांगेल. भजन भजन सप्तामध्ये विनावभा आहे म्हणजे रामकृष्ण हरीचं भजन आहे आणि अन्नदान आहे. या 2 प्रभावशाली यज्ञामध्ये मला ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन करण्यासाठी तुम्ही नवघरे पांगरीकर ग्रामस्थांनी मला संधी दिली. आणि एका पवित्र साधूच्या प्रगट सोहळ्यामध्ये, जन्मोत्सव सोहळ्यामध्ये मला एका पवित्र स्थळी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा उच्चार करण्याची संधी तुम्ही दिली. म्हणून नवघरे पांगरीतील जेवढ्या आडनावाची माणसं असतील त्या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला माझ्या सद्गुरू गजानन बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. फार मोठे उपकार आहेत महाराज. महाराज ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर जर वारकरी संप्रदाय, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर वारकरी संप्रदायाचं काम समाधीतून कोणी चालवित असेल तर ते श्री गुरु गजानन महाराज चालवतात. श्री गुरु गजानन महाराज पाहायला भेटतंय मला. एखादा पुढारी जर उभा राहिला तर ते 10-5 गावात टाळच वाटीन, पकवादच वाटीन, पण तितक्या पुरतं. आपण काय त्याला पण वाईट म्हणणार नाही, कारण राजकारणाला वाईट म्हणायचा प्रकाशराव आपल्याला काय अधिकार आहे. आपल्याला सरपंच होता येत नाही, ग्रामपंचायतचं सदस्य मला होता येत नाही, मी झालो बी नाही आणि प्रयत्न करणार नाही. मी पंढरपुरातल्या मालकाचा सेवक आहे, मी कशाला बाकीचा अंगाल चिटकून घेऊ. विठाला राजकारण्याला नाव सुद्धा ठेवू शकत नाहीत, पण काही वेळापुरता तो बिचारा टाळ वाटील, मृदंग वाटील, विना वाटील, काही एखादी आथरायची भजनासाठी सतरंजी वाटील, याबद्दल दुमत नाही. पण ज्यावेळेस पासून संस्थांची स्थापना झाली त्यावेळेसपासून अविरत टाळ मृदंगाची महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेरून जरी वारकरी आले तरी त्यांना भजन करण्याचं साहित्य वाटणारं पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात एकमेव जर कोणतं केंद्र असेल तर ते फक्त शेगाव आहे. याच्या पलीकडे कोणते उपकार घेता महाराज. हे समाधीतनं सद्गुरू गजानन महाराजांचे नामाचा प्रचार वाढवण्याचे हे उपकार आहेत आपल्यासाठी. विठाला विठाला किमान 50,000 लोक पायी चालत असतील नर्मदा परिक्रमेला दरवर्षाकाठी. 50,000. त्याच्यात महा 1 नंबर यावर्षी लागला होता. तर त्याचं कारण सांगतो, सद्गुरू गजानन महाराजांची किती उपकार आहेत. आता काही संस्थांना एखाद्या वेळेस त्या थर्माकोलच्या गाद्या असतात झोपायला, ह्या अशा गाद्या, पण एखादं साधं संस्थान असतं ते अंथरायला देत नाही. पण संकल्प ओंकारेश्वरून सुटला रे सुटला की सद्गुरू गजानन महाराजांचं संस्थान प्रत्येक परिक्रमा करणाऱ्याला आथरायचं देऊन टाकते. दरवर्षी 50 ते 70, 80 हजार लोकांना संस्थान आथरायला देते. परिक्रमा करणाऱ्या लोकांना किती उपकार घेता तुम्ही. हे उपकार सद्गुरू गजानन महाराजांचे. विठाला परिक्रमा करत असताना, परिक्रमेतला फोटो पाहत असताना ती पांढरी पुटुळी लेवाटी आमच्या पाठीवर अडकलेली तुम्हाला दिसत होती का. कारण एखादा परिक्रमा करणारा खड्यात जरी झोपला तरी त्याला खडे टोचू नये इतका नरम बिछाना देणारं शेगाव संस्थान आहे. हे महाराज आमच्यावर झालेली संतांचे उपकार आहेत. विठाला विठाला
अशा पवित्र संतांच्या प्रगट सोहळ्यामध्ये, जन्मोत्सव सोहळ्यामध्ये मला कीर्तन करण्याचा योग येतो. ते माझं परम भाग्य आहे. मला रोजही कीर्तन येतं. टँकरनं दारू पिली काही काय हरामखोरायनं त्याच्या पुण्यतिथीला पण मग हे कीर्तन येतं. काय करता, काय विषय नसतो. काय मरुस तर त्याच्या पोट्यान बापाला पाणी नाही दिलं, पण लोकांना दाखवण्यासाठी मग कीर्तन ठुलून बाप 2 तास वाजिला त्यानं. विठाला 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 असे पण कीर्तन मला. पण मला नाही वाटत त्या कीर्तनात तुम्ही गायन केल्यावर तुम्हाला पुण्य भेटल बुवा, तुम्हाला पुण्य भेटल. ऐकणाऱ्याला पुण्य नाही, आम्हाला नाही, काय नाही. पाकिटं मिळत असतील पण त्या पाकिटानं पण संसार खालून जळते. विठाला विठाला विठाला. महाराज जिथे संतांचं अधिष्ठान आहे, जिथं योग्याचं अधिष्ठान आहे, जिथं तप्याचं अधिष्ठान आहे, जिथं सिद्धाचं अधिष्ठान आहे, तिथं केलेलं भजन, तिथं झालेली प्राप्ती तुमच्या घरासाठी पोषक ठरल. इथं दुग्ध शर्करा योग आहे. नवघरे पांगरीमध्ये दुग्ध शर्करा योग आहे. श्री गुरु सद्गुरु गजानन महाराजांचा प्रगट उत्सव. आणि महाराज, अध्यात्म काय असते, अध्यात्म काय असते, तुमच्या परिसराला दाखवणारी 2 हिरे झाली. एक वैकुंठवासी माधव महाराज मगर आणि याच गावातलं रत्न आदरणीय वैकुंठवासी समाधीधन श्री गुरु विश्राम बापू. हे या मातीनं दिलेलं रत्न आहे. या परिसराला संप्रदाय काय महाराज या 2 लोकांनी दाखवला. त्याच्यापैकी एक रत्न तुमच्या गावातले. अहो, गिरगावचा बाळ्या विश्राम बापूचं वर्णन करील काही नवल नाही. गिरगावचा बाळ्या विश्राम बापूचं वर्णन करील काही नवल नाही. महाराज ज्ञान सूर्य धर्म भास्कर वैकुंठवासी वक्ते बाबा सुद्धा वर्णन करायचे. एवढा मोठा अधिकार विश्राम बापूंचा होता. आणि तुम्ही त्या गावातले माणसं आहेत आणि त्या मातीत मला भजन करण्याचा योग येतोय. हे माझं सुद्धा भाग्य आहे. विठाला श्री गुरु गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. सद्गुरु विश्राम बापूंच्या चरणी प्रणिपात करतो. तुम्हा श्रोत्यांना साष्टांग दंडवत करतो. मृदंगाचार्य गुणीजन मंडळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आज अश्विनी ट्रेडिंग कंपनीचे सर्वा प्रकाशरावजी बीडकर सुद्धा आडत दुकानदार सोबत आले, त्यांनाही धन्यवाद. पंकज सुद्धा आलेला आहे. आधी करून हरिभक्तीपरायण महाराज दत्तात्रय महाराज सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं, विश्वस्तांच्या वतीनं, यजमानांच्या वतीनं, संस्थांच्या वतीनं माझ्याशी संपर्क करत असलेली गाय नक्षत्रातली या परिसराला लाभलेली बुलंद तोफ आदरणीय गणेशजी महाराज जटाळे, गोड आवाजाची तोफ आहे. ते मग तारखेशी संपर्क करत होते. मला वाटते 7-7.5 महिन्यापूर्वी तारीख घेतली होती. ते लिहिण्यात मागं पुढं झालं, पण गजानन महाराजांची विश्राम बापूची कृपा बाळू महाराजाला कट नाही केलं. विठाला विठाला विठाला. कारण 27.5 ते पावणे 28 वर्ष झाले मी कीर्तन करतोय. आतापर्यंत मला कोणी म्हणायचंच नाही आमच्या इथं गिरगावकर आला नाही. आता तुम्ही खालीवरी घोडे दामटिले असतील त्याला मी काय करू. पण मायाच्यानं कधी आतापर्यंत जीवनात कधी काही चूक झाली नाही. करायचं असेल याच्यासाठी चूक तर मी जळून जाईन इतका हौद भरून दिलेत मला. त्याच्यामुळे मी त्या चुका करत नाही. विठाला चला, महाराजांची माझ्यावर कृपा आहे. श्री गुरु विश्राम बापूंची कृपा आहे. तुम्हा गावकऱ्यांची कृपा, मला येण्याचा योग झाला. तुम्हाला धन्यवाद देतो. गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. त्यांच्यासोबत चाल म्हटलेले आदरणीय भागवत महाराज आहेत, बाजूचे महाराजांचेच विद्यार्थी मला वाटते. आणि विनेकरी चोपदार आदी करून सर्वांना प्रणाम करतो. माझ्या अभंगावर येतो. इथे कोणी महात्मा असतील, योगी असतील, तपी असतील, सिद्ध असतील, अनुरागी असतील, या परिसरातल्या निष्ठावंत धर्मप्रेमी लोकांना घोडसा कपाळाची कातडी घासेपर्यंत, नाकाचा शेंडा टेकेपर्यंत त्या सद्गुरूंच्या चरणी प्रणाम करतो आणि अभंगावर येतो. विठाला विठाला. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. किती मोठे संत, किती मोठे आहेत. आपल्याला इथं ठेवायची ताकद कोणाच्या हातात आहे? प्रकाशराव, देवाच्या. देवाच्या. ज्या दिवशी देवाच्या मनात गणेश बुवा येईल
त्या दिवशी गिरगावकर शेलूला जाऊ शकत नाही, मधातच अटॅक येऊन मरणार, उद्या निरोप येणार बाळू महाराज गेले, लगेच तुमच्यासारखा क्लिप टाकतो, गेले दिगंबर विश्वर. म्हणजे मला किती दिवस जगवायचं आणि किती दिवस वाचवायचं कोणाच्या हातात आहे? देवाच्या. देखवी ऐकवी एक नारायण तुझी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. या तिही त्रिभुवनामध्ये विश्वाच्या बापासारखा जगात कोणी मोठा नाही. त्याच्यावर पण उपकार संतांचे. ऐका पुढे. श्रुती नावाची पत्रकार आली आणि देवाला ठासून प्रश्न केला. संध्याकाळी जेवायला नसलेल्या वारकऱ्याला सोन्याचं गाव कशा करता दिलं? श्रुती पत्रकार आहे, हुशार पत्रकार आहे, तात्विक पत्रकार आहे, कोणाच्या बापाला न भेणारी पत्रकार. जगात पहिली कोण असेल तर श्रुती नावाची पत्रकार. विठाला एखादी श्रुती नावाची बाई मानतात ती नाही. हा, ही पुराणातली श्रुती मानतोय मी, पुराणातली श्रुती. पहिली पत्रकारित्व कोणी केलं असेल तर श्रुती. श्रुती या शब्दाचा अर्थ वेदाची कीळ, शास्त्राची कीळ, पुराणाची कीळ आणि तत्ववेत्यांची वाणी, तिला श्रुती म्हणायचं. आणि या श्रुतीनं देवाला विचारलं, देवा संक्रांतीच्या दिवशी ज्याच्या बायकोला साडी नेसायला नाही, अंगावर फाटकी साडी आहे, शरीर दिसतंय, लाज वाटती, याच्याकरता ती अंधारात देवाला वाण देऊन येते. इतक्या परिस्थितीत जीवन जगणारा वारकरी, त्याला गाव सोन्याचं दिलं आणि त्याला मसनवाटा पण सोन्याचा दिला. हे कशा करता केलं देवा? कशा करता केलं देवा? काय गरज होती तुम्हाला एवढं? ठीक आहे, तो तुमचा भक्त आहे, ते तुमचं भजन करतोय, त्याला बंगला द्या, हवेली द्या, त्याचं स्वतःचं घर सोन्याचं करा. पण त्याच्या गावातल्या गाईला पण साखळ्या सोन्याच्या, त्या वारकऱ्याच्या गावातल्या म्हशीला साखळ्या सोन्याच्या, त्या गावातल्या राजा होता, त्या राजाला हत्ती होता बसायला, त्या हत्तीला बांधायला साखळी सोन्याची. देवा हे कशा करता? महाराज श्रुती श्रुती होती. परमेश्वरानं विटेवरच्या मालकानं द्वारकाधीश जगदानंद कंद जगतपतीनं श्रुतीला सांगितलं, माय बस सांगतो तुला. आणि श्रुती खाली बसलेली आहे. विटेवरच्या मालकाने द्वापार युगात जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीशानं सांगितलं, श्रुती मी फक्त गाव सोन्याचं दिलंय, उरलेल्या सोन्यात मसनवाटा सोन्याचा केलाय. मला जर ते वारकरी म्हणले ना, आमच्या परिसरातले सगळे गाव सोन्याचे करा, तर मी ते सुद्धा करू शकतो, पण तितकं केले. श्रुती म्हणली, मला इतकंच खटकतंय. तुम्ही उदार आहात ते मी मान्य करते, पण एवढं केलं काय त्या वारकऱ्यानं तुमच्यासाठी? भजन तर जगात खूप वारकरी करतात. काय भजन करणारे काय कमी लोक झालेत का? जीवनभर भजन केलंय, मग त्यांना गाव का नाही दिले? देवानं सांगितलं, श्रुती मी सोन्याचं गाव ज्या वारकऱ्याला दिलंय का, त्याच्यामुळेच मी श्रीमंत झालतो, म्हणून मी त्याला श्रीमंत केलंय. मला श्रीमंत करण्याचीच उपकार त्या वारकऱ्याचे आहेत. त्यानं जर मनात नसतं आणलं तर मी भिकारी झालो असतो, आणि मी जर भिकारी झालो असतो तर त्याला धोतर देऊ शकलो नसतो. मला श्रीमंत करण्याचे उपकार त्या वारकऱ्याचे आहेत, त्याची परतफेड म्हणून मी त्याला सोन्याचं गाव दिलंय. काय देवावर उपकार असतील? त्या वारकऱ्याचं नाव आहे सुदामदेव. त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. आपली लोक भागवतात सांगतात, आता ऐका बरं का, काय सुदामदेवाला हरभरे दिले बरं का, आणि ते हरभरे सुदामदेवानं एकट्यानं खाल्ले बरं का. देव म्हणले, तू बेकारी होशील रे, असं नका सांगू जाऊ, सुंबळ्या मरतील माणसं तुझ्या पुढचे. देव सुदामदेवाला बेकारी होशील असा शाप देतील? नाही 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 नाही.
आणि सुदामदेव एकटे हरभरे खातील? ते तुमच्या माझ्यासारखा माणूस आहे का? सुदामदेव आहे, सुदामदेव ते असं कधीच करणार नाहीत. महाराज, देवाला कोणी श्रीमंत केला असेल तर ते सुदामदेवाने केले. दुर्वास नावाची व्यक्ती होऊन गेली. देवावर उपकार संतांचे, म्हणून मालक म्हणले काय सांगू आता, पुरावा देतो तुम्हाला. देवावर उपकार संतांचे. 5 अत्यंत रागीट लोक आहेत, अत्यंत रागीट ऋषी आहेत. शीघ्रकोपी म्हणायचं त्यांना, अत्यंत रागीट. त्याच्यापैकी दुर्वास होते, पंकज एक जमदग्नी होते. 3 घरी गेल्यावर बघा, तुम्ही चांगले लोक वाची जा, म्हणजे आमचे लोक तुम्हाला चांगलं सांगत राहतील. गप्पा ऐकायचं नका, मानसिकता ठेव. सटाक्या नका ऐकू, येम इतके सटके देईन तुम्हाला. कीर्तनात चांगलं ऐकायची मानसिकता ठेवत जा. विनोद ऐकायचा असेल तर तुमच्याकडे असे मोबाईल आहेत, कपडे सोडून हसताल, इतके त्याच्यात विनोद आहेत. कीर्तनातून अपेक्षा करत जाऊ नका विनोदाची, हसत जावा. मंडपाला जितकी झालर आहे तितका विनोद असावा. जेवणात लोणचं किती असते तितका विनोद असावा. भाजी पोळी इतका जर विनोद असेल तर त्याला कीर्तन म्हणता येत नाही, त्याला तमाशा म्हणावा लागेल. विठाला विठाला. दुर्वास नावाचे साधू आहेत, अत्यंत रागीट. भिक्षे करताय का घरी आले. किती मोठ्या विद्वानाच्या घरी भिक्षेला गेले. पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशातला शिक्षण महर्षी. त्या शिक्षण महर्षाचं नाव आहे महर्षी सांदीपनी. आणि सांदीपनीची तर भिक्षा मागण्यासाठी दुर्वास गेले. भिक्षां देहि मा. आईसाहेब बाहेर आल्या. करा करा कडक करा आवाज. बाहेर आल्या आईसाहेब. आणि शिक्षण महर्षाच्या पत्नीने महर्षी सांदीपनींना लोटांगण घातलं. गुरुवर्य, हे माफ करा, गुरुवर्य माफ करा, तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे काही नाही. ठीक आहे माय, येतो मी. दुर्वास निघाले दुर्वास. काय सांगू आता संतांचे उपकार. निघाले दुर्वास. महाराज, दुर्वासाने जर मनात आणलं असतं तर आश्रमाची राख झाली असती, राख. इतकी दुर्वासाची ताकद. पण दुर्वासाला माहित होतं 7वी होती, सांगू तुम्हाला. कारण त्या माऊलीच्या हातानं पंढरपुरातला मालक रोज 2 टाइम जेवत होता. रोज 2 टाइम त्या माऊलीच्या हातानं. त्या माऊलीनं केलेला स्वयंपाक पंढरपुरातला मालक 2 टाइम खात होता. पंढरपुरातले मालक शिकायला त्यांच्याकडे होते, त्यांच्या आश्रमात होते. जगातला पहिला शिक्षण महर्षी, जगातला, नुसत्या भारत देशातला नाही. आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ, शुमलदीप, कौसदीप, शाल्वदीप. आपण ज्या दीपात राहतो तो कोणता दीप? जम्बूदीप. या 7 दीप, नवखंड पृथ्वी. या सर्व पृथ्वीवरचा शिक्षण महर्षी कोण असेल तर महर्षी सांदीपनी, ज्यांच्याकडे जगाचा बाप शिकायला होता. आणि तिथंच खाऊन. त्याच्याकरता दुर्वासांना माहित आहे ही माऊली खोटं नाही बोलणार, आणि ते बोलल्या सुद्धा नाही खोटं. दुर्वास असे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेपर्यंत तितका अंतर दुर्वासांनी कापलं. आणि तेवढ्या अवकाशामध्ये 3 विद्यार्थी सरपण आणण्याकरता निघाले. सरपण शब्द कळतो? अरे देशमुख, कळतो ना सरपण? चुलीत घालायचं सरपण. आता गॅस पासून सरपण बुडाले. सरपण आणण्यासाठी 3 विद्यार्थी. नशिबवान आहेत तुम्ही, तुम्हाला अजून झाडाच्या फांद्या मोडायची वेळ आली नाही. नशिबवान आहेत तुम्ही, नशिबवान. महाराज, जगाचा बाप ज्या आश्रमात शिकायला होता, सरपण त्याला आणावं लागायचं. येता येताना पांगऱ्याची पानं आणायची. पांगरीची नाही, पांगरा नावाचा एक तरू आहे, झाड आहे, त्याची पानं आणायची. येता येता पळसाची पानं आणायची, पळसाची. हा. आणि त्याच्या पंतराळ्या करायच्या जेवायला. त्याची द्रोणे करायची. वाट्या नाही रे, ताट नाही रे, काही नाही.
हे देवानं करायचं, देवानं. विश्वाचा बाप, त्यांच्यासोबत सुदामदेव आणि अजून एक तिसरा मित्र होता, त्याचं नाव सांगत नाही, घरी गेल्यावर पाठ करा. हे तिघ जण सरपणा करता निघाले आणि गुरुमातेनं जाता जाता विचार केला, दुपारचं जेवण होणार नाही, पोरं तिकडच थांबतील, काय खातील, म्हणून माझ्या खोंग्यात बसतील इतके हरभरे सापडे एका मडक्यात आणि एका कपड्यात बांधून तेवढी हरभरे सुदामदेवाच्या हातात देऊन टाकले. एकच खोंगावर हरभरे. सुदाम, जी आई साहेब, जी 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 जी. बाळा, दुपारच्या जेवणाला तुम्ही येणार नाहीत, उशीर होईल, तुम्हाला सरळ संध्याकाळी जेवायला भेटेल, म्हणून तुम्ही तिघ जण याच्यातले चिमूट चिमूट हरभरे खा. किती होते माहिती सगळे? एवढे, फक्त एवढे, फक्त एवढे. त्याच्यातले 3 भाग करायचे, तिघ जण खा. महाराज छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेपर्यंत दुर्वास गेले आणि ह्या कॅमेऱ्याच्या स्टँड पर्यंत हे 3 विद्यार्थी आहेत आणि या जागेवर गुरुमाता आहे. दुर्वासाने माग फिरून पाहिलं, मला दिले नाही पण यांना हरभरे दिलेत. रागीट मथार, अत्यंत रागीट. जमदग्नी किती रागीट या 5 लोकांपैकी, किती रागीट, किती रागीट. पत्नीनं माशा, पाण्यातील माशाचा संसार पाहिला, बायकोनं पाण्यातल्या माशाचा संसार पाहिला. का पाहिला? म्हणून स्वतःच्या पोराच्याच हातानं डोकं कापून टाकलं. इतकं रागीट म्हातारं. हो, आपल्या पिठल्यात इशीस केस गवसले तरी काय नाही, काढून टाकतो मी, काढून टाकतो. चपातीत तुटणं म्हणलं, कस काय तुटणं, कडक झाली का? नाही नाही, काय नाही, केस आहेत म्हणलं, कस काय निघालेत? काय नाही महाराज, तिला राहायचा लयत नाद आहे. या हा, तिला लय मेकअप करायचा नाद आहे. म्हणलं वा 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 सुंबळ्या. हो, तरी आमच्यापाशी वर्णन करतो, भाकरीत केस, पिठल्यात केस, चपातीत केस. महाराज, पाण्यातील आगा जलमिनाक्षेणी प्रपंच भयो, दृष्टी व्यापिता सोय हे पद्य विलासित भये नेत्रांबुजया. रोज पदरात पाणी आणत होती, मालकाचे पाय धुवायला, पण माशाचा संसार पाहिला ते दिवसपासून पदरात पाणी येत नाही. परशुराम नावाच्या मुलाला बोल, हे घे परशु, आणि टाक डोकं कापून. खरेल दिवशी बायकोचं डोकं कापायला लावलं. काय रागीट. हे फक्त कीर्तनात ऐका, घरी गेल्यावर नका वजन आणू, थोत्र फुटते. हे जुन्या लोकांचं ऐकायचं असते. कशा हसत्यात बघा ना, हा कशी वायर ताई तिथं. हे फक्त कीर्तनात ऐका, जा घरी नका येडेवानी करी जाऊ. हे त्या लोकांचा अधिकार होता, आपला काय अधिकार आहे? त्याच्यापैकी दुर्वासांनी विचार केला, या माऊलीला शाप द्यायची ताकद आपल्यात नाही, कारण हिच्याकडे जगाचा बाप शिकायला आहे. गोरगरिबाच्या धर्मनिरपेक्ष विद्यार्थ्यांना ही जेवायला देती आणि हिचे मालक शिकवतात, धर्माचे डोस देतात, पाडे देतात. यांना शाप द्यायचा नाही, पण मथार राहिलंच नाही. मथाऱ्याच्या तोंडातून एक वाक्य पडलं, ते वाक्य एकट्या सुदामदेवानं ऐकलं, एकट्या सुदामदेवानं. आणि जंगलामध्ये सरपण आणण्याकरता गेले. काय सांगू आता संतांचे उपकार. धो 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 पाऊस आला, एका झाडावर चढले. वरच्या फांदीवर सुदामदेव, त्याच्या खालच्या फांदीवर एक भक्त आहे आणि सगळ्यात खालच्या फांदीवर पंढरपुरातला मालक आहे. 3 जण 3 फांद्यावर, पण वरच्या फांदीवर सुदामदेव, मधल्या फांदीवर अजून एक भक्त, जे नाव शिल्लक ठेवलं तो भक्त बलराम दादा नाही, दुसरं नाव आहे. आणि त्यांच्या खालच्या फांदीवर जगाचा बाप आहे. पाऊस सुरू आहे, पाऊस बंद झाला, हवा सुटली, अंग ओलं होतं, वरचीवरी वाळावा तसेच थांबले. तेवढ्या अवकाशात सुदामदेवानं कमरेला खोचलेली हरभऱ्याची पुरचुंडी उघडली आणि त्या हरभऱ्याकडे पाहत असताना सुदामदेवाचे डोळे भरून आले. देवा, हे हरभरे जर खालच्या पाण्यात टाकले
या पावसाच्या पाण्यानं वाहत वाहत समुद्रापर्यंत गेले. समुद्रात गेल्याच्या नंतर जी जी मासे खातील त्या माशांचं वाटोळं होऊन जाईल. शाप ऐकील ता, म्हणून ही पाण्यात सुद्धा टाकायची नाही. देवा, ही हरभरे इथंच जर झाडावर बांधून ठेवली आणि एखाद्या वानराने माकडानं खाल्ली तर त्या माकडाचं आयुष्य मातीत जाईल रे देवा. त्याच्यामुळं पाण्यात टाकायची नाही. एखाद्या पशु पक्षाला खाऊ द्यायची नाही. त्या हरभऱ्यावर शाप होता, शाप. देवा, तू जगाचा बाप आहेस रे, तू तृप्तीचा ढेकर देशील, पण माझ्या खालच्या फांदीवरच गरीबाचं लेकरू आहे, तो माझा मित्र आहे, त्याला पण भूक लागली रे देवा. त्याला हरभरे देऊ इच्छितो, पण त्याच्या जीवनाचं वाटोळ होईल रे देवा. त्याच्या करता त्यालाही देत नाही. देवा, तुझ्यावर माझं लय प्रेम आहे रे देवा, मी तुलाही ते हरभरे देऊ शकत नाही. नाही देत मी तुला ते हरभरे. मावल्यांनो, ती हरभरी सुद्धा देवाने एकट्यानंच खाल्ली. कडकड आवाज येत होता, इतकं मात्र खरं आहे. खालच्या भक्ताने विचारलं, मित्राने विचारलं, सुदाम काय रे मित्रा, आवाज कशाचा येतोय? थंडीनं माझे दात वाजतात. एवढी मात्र चूक केली. हरभरे खात होते. त्यालाही वाटलं थंडीनं दात वाजायलेत, पण खालच्या फांदीवर बसलेल्याला माहित होतं सुदामदेव हरभरे खालेत. देव चतुर, देव चतुर, त्याच्यासारखा चतुर कोणी नाही. वाळलेली झाडाची फांदी मोडली, खाली आले, 3 मोळ्या केल्या. त्या मोळ्या डोक्याला ऋतू नये म्हणून झाडाची पानं एकावर एक टेकून अशी थर केला आणि डोक्यावर मोळ्या घेतल्या. जगाचा बाप गणेश, विश्वाचा बाप डोक्यावर सरपण घेऊन चाललाय. विश्वाचा बाप. कर्मवाद सांगितला इथं. माणसानं काम केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, नाही लाजायचं कामाला. शाळेत जर असाल ना कोणी, शाळा कॉलेजला, तर तरुणांना विनंती करतो, सुट्टीच्या दिवशी शहरात जरी राहत असाल तर महिन्यात 1 दिवस सुट्टीच्या दिवशी गावाकडे येत जा. आणि आईन बाबा जर शेतात काम करत असतील तर त्याचा घाम पाहा जा रे. महिन्यात एकदा तरी मायबापाचा घाम पाहत जा. तुम्हाला उद्या जगायची आस्था कळेल. जो मायबापाचा, नातेवाईकांचा, काका चुलत्या माम्यांचा घाम पाहत नाही का, त्या भडव्याला बायको जगवायची अक्कल नसती. हरामखोराला. विठाला विठाला विठाला. ठीक आहे. एक जण म्हणला, महाराज माझे आई वडील श्रीमंत आहेत, ते शेतात जात नाहीत. अति गोड. तुझे मायबाप जरी शेतात जात नसतील तर तुमच्या शेतात काम करणाऱ्या नौकराचा घाम काय पाय. तुझ्या शेतात काम करणाऱ्या, तुझ्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या, तुझ्या दुकानात काम करणाऱ्या, भाकरीसाठी ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी तुम्हा श्रीमंताचे बुट उचलणाऱ्या गरीबाचा घाम पहा. आपल्याकडे आलेली लक्ष्मी कशी टिकवावी हे कळण्याचं सूत्र त्या घामातून कळत असते. ज्याला रुपया गाडीच्या चाकासारखा वाटतो का, तो पैसे टिकवण्याच्या लायकीचा असतो. तरुणांनो ऐका गिरगावच्या बाळ्याचं, पैसे व्यसनी माणसाला सुद्धा कमवता येतात. 500 रुपयाचं काम करून दिवसभर राबतो, पण संध्याकाळी 450 रुपयाची घाणेरडं पाणी पितो. म्हणजे पैसे कमवता येतात पण टिकवता येत नाहीत. टिकवता याच्या करता येत नाहीत. त्यानं कोणाचा घामच पाहिला नाही भडव्यानं. त्यानं कष्ट पाहिले नाही. त्याला स्वतःचा घाम कळतच नसतो. महाराज परेशानी काय असते त्यावेळेला, सगळ्यात पैसे कमवणाऱ्यापेक्षा महाराज पैसे कमवायला किती ताकद लागती, त्याच्या हजारो पटीनं पैसे सांभाळायला ताकद लागत असती. हजारो पटीनं पैसे सांभाळायला ताकद लागते. लक्षात घ्या, ज्याची आई दुसऱ्याचा चणा कापायला जाते, चणेच म्हणते ना तुमच्याकडे, हरभरा चणे, आता अजून 15-20 दिवसाला कापायला येतो चणा, शेतकरी आहे मी. ज्याचे आई वडील दुसऱ्याचे हरभरे कापायला जातात, ज्याचे आई वडील दुसऱ्याची तूर कापायला जातात, ज्याचे आई वडील दुसऱ्याची सोयाबीन कापायला जातात, त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या हरामखोरानं 2 लाखाचा सफरचंद कंपनीचा मोबाईल घेणं कितपत चांगलं आहे?
काय म्हणत असेल त्या मायबापाचा अंतःकरण, काय म्हणत असेल? घ्या स्वतःच्या कमाईवर तू भिताडा एवढा मोबाईल गळ्यात बांध, पण जी माय जो बाप लोकांच्या शेतात रक्ताचा घाम करून मातीत टाकतो, तुला कपडे लत्ते देतो, शिकायला पैसे देतो, त्याचे पैसे तू असे वाऱ्यावर उधळी, तू हरामखोरा. तुला पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकाची कृपा होणार नाही. लक्ष्मी टिकली पाहिजे. जगाचा बाप कर्तव्यवाद आहे महाराज. सरपणाची मुळी डोक्यावर आहे, सरपणाची मुळी डोक्यावर आहे. निघाले, निघता निघता थकवा आलायचं निमित्त केलं. काही थकवा नव्हता, फक्त सुदाम देवाला विचारायचं होतं, हरभरे का खाल्लेस? देवावर उपकार आहेत महाराज, संतांचे देवावर, देवावर. हा, आपल्यावर असतील काही नवल नाही. उतरले खाली. जो तिसरा मित्र होता तो जाग्यावर बसला आणि सुदाम देवाच्या बोटाला धरून जगाच्या मालकानं थोडस आडोशाला नेलं आणि विटेवरच्या मालकानं द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने विचारलं, सुदाम जी जी कन्हैया जी 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 हरभरे खाल्लेस? माफ कर, माफ कर देवा, खाल्ले मी. सुदाम माझी जाऊ दे रे, पण ते गरीबाचं लेकरू आहे, तुझ्यासारखंच गरीबाचं लेकरू आहे, त्याची तुला दया नाही आली? दया नाही आली तुला? मला अपेक्षा नाही सुदाम देवाची की जेणेकरून तू एकट्यानं सगळा भाग खावा, ही तुझ्याकडनं मला इच्छा नाही सुदाम. देवा मी खाला नव्हती पाहिजे असं तुझं मत आहे, पण मी तुमच्या दोघांच्या हिताकरता खाल्ली. देवा मी तुझ्या आणि त्या मित्राच्या हिताकरता खाल्ली. काय बोलता सुद्धा शोभत नाही वाक्य. आम्हा दोघांना उपाशी ठेवलं. आई साहेबांनी सांगितलं होतं तिघांनी खा, गुरुमातेचा शब्द वलंगला. देवाने सांगितलं, देवा तुला याचं खरं कारण ऐकायचं का? काय सांगता खरं कारण? पुन्हा तेच तेच सांगायचं. मला भूक लागली होती, मला थंडी वाजत होती, माझ्या पोटात कावळे पिटले होते, याच्याकरता मी खाल्ली, हे ऐकायचं मला? नाही रे देवा, ऐक ना देवा, थोडंसं पलीकडे चल ना. अजून 2-3 झाडाच्या आडंगी देवाला नेलं आणि सुदाम देवानं हात जोडले, देवा तू भिकारी होऊ नयेस याच्याकरता खाल्लेत. देवा तू भिकारी झालेला मला बघायचं नव्हतं रे देवा, मला तुझ्यासारखाच तो मित्र सुद्धा आवडतो, त्याच्या जीवनात दारिद्र्य यावं ही माझी इच्छा नव्हती बरं का देवा. देवा तो माझा मित्र भिकारी व्हावा, देवा या देशातली वानर सुद्धा परिस्थितीत यावा, देवा या देशातली जलचर सुद्धा परिस्थितीत यावा, या देशातली पशुपक्षी सुद्धा परिस्थितीच्या पलीकडे जावा ही माझी इच्छा नाही रे देवा. हे जाऊ दे रे बाकीचं, पण तुम्ही दोघं भिकारी होऊ नये याच्याकरता मी एकट्याने हरभरे खाल्ले. देवाने विचारलं, सुदाम देवा हरभऱ्याचा आणि भिकारी होण्याचा संबंध काय? ऐक ना रे देवा. आपण ज्या वेळेला बाहेर निघलो त्यावेळेला बाहेर एक साधू होते, त्या साधूचं नाव आहे दुर्वास. होय मला माहिती आहे. दुर्वासांनी भिक्षा मागितली. देवा आश्रमात काही नव्हतं रे, पण 3 लेकरं दुपारी जेवायला येणार नाहीत याच्याकरता आपल्याला चिमूट चिमूट हरभरे भेटावं म्हणून गुरुमातेनं आपल्याला दिले. पण दुर्वासाला राग आला रे देवा. दुर्वास म्हणतात मला दिलं नाही यांना दिले. हे हरभरे जो कोणी खाईन, हे हरभरे जो कोणी खाईल त्याच्या जीवनात दारिद्र्य प्राप्त होईल. दादा देवा हे हरभऱ्यावर दुर्वासांचा शाप होता रे देवा, शाप होता. हे हरभरे जर तू खाल्ले असतेस देवा तर तू भिकारी झाला असतास, मला जीवनभर मला करमलं नसतं देवा. मग सुदामा तू भिकारी होणार आहेस? हो दे मी देवा, मी या जन्मात भिकारी नाही, जन्मोजन्मी भिकारी झालो तरी हरकत नाही रे, पण माझा मित्र भिकारी होता कामा नाही. महाराज जगाच्या बापावर सुदाम देवाने हे उपकार केलते, म्हणून विश्वाच्या मालकानं ते उपकार फेडण्यासाठी गाव सोन्याचं दिलंय. देवावर उपकार करतात संत, म्हणून मालक म्हणतात काय
काय ताकद आहे महाराज. गरीबाचं लेकरू हो एक, फार गरीबाचं लेकरू. 3 मुलं एका बाईला, 3 मुलं. पहा उपकार किती आहेत संतांचे. 3 मुलं. 2 जरी हुशार झाले प्रकाशराव, हुशार झाले 2. त्या दोघांची लग्न झाली. लहानाली होती ती गणेश बुवा, मोठ्याचं लग्न नाही. कोणी पाहुणे रावणी मुलगी देत नाहीत. जीभ जड होती थोडीशी, व्यवस्थित बोलता येत नव्हतं. आणि एखाद्याकडे जर कामाला गेला तर काम काबाड जीवाचं रान करून काम करत होता, पण पैसे मागताना जीभ चळचळ कापत होती. म्हणून माईनं, बापानं, चुलत्यानं, चुलतीनं, नातेवाईकानं घरातून काढून दिलं. काय सांगू आता संतांचे उपकार, किती मोठे उपकार असते संतांचे. बा काढून दिलं, काढून दिलं. आई वडिलांनी काढून दिलं, गावातल्या कोण्याही माणसानं जवळ धरलं नाही. पुन्हा एकदा सांगू तरुणांनो, मगाशी तुम्हाला सांगितलं होतं मायबापाचा घाम पहा, 2 पैसे कमवा. राजे हो, जोपर्यंत तुमच्याकडे पैसे आहेत तोपर्यंत तुमचे पाहुणे तुम्हाला किंमत देतात. लिहून घ्या गिरगावच्या बाळूचं वाक्य. धनवंता लागी, धनवंता लागी, धनवंता लागी, धनवंता लागी, धनवंता लागे, धनवंता लागे, धनवंता लागे. सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. पाहुणे किंमत देत नाहीत राजांनो. 96ला मी संभाजीनगरला प्रकाशराव सोमनाथ ऑटोमोबाईल्सवर नोकरीला होतो. 520 रुपये महिना होता मला. 96ला 520 रुपये महिना. स्पेअर पार्टच्या दुकानवर मला फर्ग्युसन ट्रॅक्टर सगळा खोलता येतो. 520 रुपये जेवून महिना. बाईनं जे दिलं ते खायचं. सारस्वत बँक नाव ऐकून असाल. या बँकेत मला नोकरी चपराशाची लागणार होती. आपली परिस्थिती बिकट झाल्यावर कोणी विचारित नाही. याच्याकरता काम कर जा तरुणांनो. कोणाच्या वाट्याला शेती आली असेल, कोणाच्या वाट्याला नोकरी आली असेल, कोणाच्या वाट्याला व्यापार आला असेल, कोणाच्या वाट्याला काय परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला काम आलं असेल, ते काम करून 2 पैसे घरी नेत जा. आपल्या संसारात कामी येतील. तुम्ही कष्टानं कमवलेली पैसे एखाद्या हरामखोराच्या वाढदिवसाकरता संध्याकाळी खर्चितान, तर उद्या बायकोच्या अंगावरची साडी फाटली तर तिच्या मायबापाची लाज जात नाही आणि तुमच्याही मायबापाची जात नाही. ज्यानं लग्न केले त्याची जाती. तुका म्हणे नग्न भाजन परी ते लाज स्वामीशी. नवऱ्याची इज्जत जात असती. याच्याकरता पैसे असावा. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. सारस्वत नावाची बँक, या बँकेत मला चपराशी म्हणून नोकरी लागायली. पण कागदपत्र माझ्याकडं 10वी पास नाही. तिथल्या अधिकाऱ्यानं सांगितलं तुम्ही 17 नंबरचा फॉर्म भरा आणि 10वी पास व्हा.
माझा एक पाहुणा एका शाळेत चांगल्या हुद्द्यावर नोकरीला, त्यांना भेटायला गेलो. मला 17 नंबरचा फॉर्म भरायचा. ते म्हणे उद्या सरांना विचारतो. आणि उद्या सरांना विचारतो तू नंतर 4 वाजता ये. मी दुसऱ्या दिवशी दुकानदाराची विनंती घेऊन 4 वाजता गेलो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. पहिल्या दिवशी गेलो अंगावर तेच शर्ट होता, दुसऱ्या दिवशी गेलो तेच शर्ट होतं. त्यांनी सांगितलं सर काही काल आले नाही, तू उद्याला ये. पण उद्या रविवार आहे, त्याच्या परवा ये. मग मी सोमवारी पुन्हा आमच्या मालकाला विचारलं. ते म्हणले अरे कसलं तुझं शिक्षण कितकुसन, कशाचा 10वी पासन, कशाला काम बुडून जातो. ध्यान म्हणलं जवळ शाळेचं अंतर 2.5 किलोमीटर, रिक्षाला द्यायला पैसे नव्हते 3 रुपये. तिथपर्यंत पोचलो. जाऊ द्या मधलं सांगत नाही, माझ्या 6 चक्रा झाल्या. पण 6व्या चक्राला माझ्या जवळचा नातेवाईक मला काय म्हणला, आमच्या स्टॉप मधल्या कुठल्याही माणसानं जरी विचारलं तर तू म्हणायचं नाही मी सरांचा पाहुणा आहे. मी म्हणलं सर आपण पाहुणे आहेत. नाही म्हणे 6 दिवसापासून तू एकच शर्ट घालून येतोस. माझ्या सगळ्या स्टॉप मधल्या लोकांचे श्रीमंत पाहुणे आहेत, हे असलं काम करायचं नाही, तू म्हणायचं नाही पाहुणा नाही. नारदाच्या गादीवर बसलो, त्या दिवशी फॉर्म फाडून टाकला. माझ्या जवळच्या रक्ताच्या नातेवाईकानं सुद्धा 6 वेळेला एक शर्ट घालून गेलो, त्याच्यामुळे मला किंमत दिली नाही. ही परिस्थिती तुमच्यावर येऊ नये, येऊ नये याच्याकरता काम करत जा. चला, ते गरीब व्यक्ती होता, दोघांची लग्न झाली म्हणून आठवलं मला. आठवलं येताना प्रकाशराव गाडीत बोलत होते म्हणून मला हे आठवले. ज्याला मागचं आठवतं का तो पुढे नीट चालत असतो. कधी बी लक्षात घ्या, पुढे नीट चालत असतो. एक विनंती करीन राजा हो तुम्हाला, तुम्ही मोठे कीर्तनकार होताल, पण ज्या वेळेला तुमच्याकडे प्रचंड श्रीमंती येईल, तुम्ही ज्या घरी कीर्तनाला जाताल त्या घरी श्रद्धावान बाईनं केलेला स्वयंपाक खात जा. लोकांना दिलेले पैशात हॉटेलवर पाकिट उडू नका, ते पाकिट तुमचे घर जाळतील. विठाला विठाला विठाला. राजू तुम्हाला मग कळल गिरगावकर काय म्हणत होता. हे पैसा आहे वाहटूळ आहे, वाहटूळ. महाराज चांगली वाहटूळ आल्याच्या नंतर 20-20, 40-40 वर्ष जे आंब्याचे आंबे खाल्लेत का, ते आंबे बुडातून पालते होतात. इतकी वाहटुळीत ताकद आहे. 3-3 पिढ्या ज्या माडीत राहिलेत का लोक, त्या माड्या सुद्धा गावापासून उडून 2-2 किलोमीटर पत्र लांब गेले. इतकी वाहटुळीत ताकद आहे. पैसा त्याच्याही पेक्षा मोठी वाहटूळ आहे. प्रभू तेरी माया किसी को धूप किसी को छाया. ते कोण्या दिवशी काय करील काय सांगता येत नाही. इतकी लक्ष्मी चंचळे. म्हणून हिशोबात तुम्ही ज्या दिवशी मोठे होताल त्या दिवशी विठाला विठाला. दोघांचे लग्न झाले, एक हाकलून दिलंय. संतांची कृपा महाराज किती मोठी आहे का. गावाच्या बाहेर गेले. प्रांत सोडा प्रकाशराव, 2 प्रांत सोडले. विदर्भ आणि मराठवाडा सुटला आणि तो गरीब व्यक्ती पश्चिम महाराष्ट्रात पोहोचला. पश्चिम महाराष्ट्रात देहू नावाचं गाव आहे, ज्यांचा अभंग घेतलाय त्या माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं गाव. आणि त्या गावात ती गरीब व्यक्ती पोहोचली. जीप थोडी जाड होती, जाड जीप होती, तिथं पोहोचली. बंध्या गावात देहू मध्ये आश्रय मागितला. अंगावर कपडी थोडी फाटकी आहेत, बोलताना थोडा बोळसरपणा होता. वेडं नव्हतं, वेडं नव्हतं. महाराज परिस्थिती माणसाला वेडं करीत असती, परिस्थिती वेडं करीत असती. परिस्थिती 9 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गाडी उभी राहिली शहराच्या अलीकडं, आणि त्या शहराच्या अलीकडं हे तुम्ही श्रीमंत लोकांना पाणी पेलेल्या रिकाम्या बाटल्या जमा करणारी एक बाई होती. तिनं त्या बाटल्या उघडायच्या, ते ढक्कन मध्ये टाकायचं, ती बाटली चुरगाळायची
आणि मोठाची मोठा एका साडीचा भोत शिवलेला होता आणि त्या भोतात गणेश भोतीनं त्या बाटल्या टाकल्या. गाडीतून मोठ्या उतरल्यामुळं पांढरे शुभ्र कपडे, त्या बाईची हिंमत होत नव्हती मला उचलून द्या म्हणायला. तिने आवाज दिला, दादा मला हात लावता का? मी म्हणलं बाई काय याच्यात? मी भंगार जमा करते महाराज. दादा तिला काही महाराज वगैरे काही कळालं नाही. म्हणलं बाई कुठल्या आहात? याच शहरात राहते. कुठलं माहेर आहे? आमक. एक सांगतो, शिक्षण किती आहे? 14वी पास आहे मी. 14वी पास झालेली बाई. म्हणलं बाई रिकाम्या बाटल्या? महाराज दादा काय सांगू तुम्हाला, नशिबाची कथा आहे. नशिबाची कथा आहे महाराज. ज्या वेळेला तिने रिकाम्या बाटल्या जमा केल्या मला असं वाटत होतं येडपट बाई आहे, ह्या बाटल्या इकीन, कुठेतरी हॉटेलमध्ये भजे चिवडा घेईन खाईन. पण ज्या वेळेला परिस्थिती विचारली, 14वी पास बाई, पण या ईदभर पोटासाठी कोणी नाही म्हणे. लेकरानं सोडून दिले, नातेवाईकांना सोडून दिले, नवऱ्याला आजार आहे आणि मीच हे भंगार जमा करून नवऱ्याला जगविते. परिस्थिती माणसाला पागल करती. परिस्थिती पागल करते माणसाला. परिस्थिती वेडा नाही तो महाराज, त्याच्या परिस्थितीने त्याला लोक पागल म्हणतात. कोणी आश्रय दिला नाही. बघता बघता दिवस माळवला आणि एका मंदिरामध्ये चिपळीचा आवाज येत होता. एकटे तुकोबाराय भजन करत होते. इना आणि चिपळी टाळ नव्हता. आणि लक्षात आलं कुठंतरी सनातन चालू आहे, सत्संग चालू आहे, भजन चालू आहे. आणि त्या मंदिरात प्रवेश केला. काय नशिबवान असेल हो, त्याला तुकोबारायचं भजन ऐकायला भेटले. काय नशिबवान असेल. ऐका सज्जनांनो, तुम्ही महाराज तपासून पाया पड जा. हराम खोरायच्या आणि भडव्याच्या पाया पड जाऊ नका. त्या भडव्यांच्या पायातलं पाप तुमच्या कपाळात येईल आणि तुमचे संसार जळतील. गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केली म्हणजे महाराज होत नसतो. गाता आलं, पक्वाद वाजिता आलं आणि कीर्तन करता आलं म्हणजे महाराज नाही. महाराज होण्यासाठी एक अंतःकरणात कार्ड असते. ते कार्ड म्हणजे आचारसंहितेचं आहे. आणि ज्याच्याकडे आचारसंहितेचं नियतीचं कार्ड आहे, स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जो माय म्हणतोय, अशा व्यक्तीच्या पाया पडा, तुमचे संसार सुधरतील. विठाला माझा ड्रायव्हर जास्त शिकलेला आहे गणेश भाऊ. बाळू नाव आहे त्याचं, बी शिकलेलं आहे. त्यानं मला एक धुंद ऐकली एक जणाची. तर मी त्याला म्हणलं मला हे ऐकू जाऊ नको, या माणसाचा आवाज मला नको देत जाऊ. नाव नाही सांगणार, माफ करा. तर त्यानं सांगितलं की तुम्ही असं गाणाऱ्याला चांगलं म्हणता. मी म्हणलं ज्या माणसाचं आचरण गोड आहे त्याच्या आवाजाला मी मार्क देतो. आणि ज्यानं नैतिकतेच्या चुका केल्या, तो गंधर्वासारखा जरी गात असेल तर त्याचं गायन ऐकल्याच्या नंतर पाप लागतंय हे मला कळतंय. याच्यानंतर हराम खोरायचं मला ऐकी जाऊ नको. विठाला विठाला. या वारकरी संप्रदायात रावणाला सुद्धा उचलून फेकलंय. रावणाला सुद्धा, ज्याची एक चौकट टिकल्या 13-12 खासदार, कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. एक घराची चौकट फुकली तर 13-12 खासदार गुणिले 7 कोटी. इतक्या चौकटी पंकज सोन्याच्या प्रकाशराव, इतक्या चौकटी. पण 4-5 गोष्टीमुळे पंढरपुरातल्या मालकानं मिळून काशीतल्या मालकानंच लंका दिली ती. पण या दोघांनी मिळून सगळ्या वारकरी संप्रदायातल्या ऋषीमुनींना सांगितलं याला बेदखल करा. तर तुमची माझी 100-150 क्विंटल सोयाबीन होणाऱ्या काय पख तुटलेल्या कोंबड्यावर उरफाट्या उड्या आणायच्या. आपली लायकीच काय, शिळीचं शेपटाड, माशी उठन रिकामी बसन. विठाला विठाला या संप्रदायात
घरात नियतीचं कार्ड पाहिजे, नियतीचं कार्ड असलं पाहिजे, नियतीचं. त्याचं दर्शन घ्या. त्याला गाथा पाठ नसू द्या, त्याला ज्ञानेश्वरी पाठ नसू द्या, त्याला स्वर्ण नसू द्या, त्याला कीर्तन नाही करता येऊ द्या, त्याला पक्वाद नाही वाजिता येऊ द्या, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ असावा आणि स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणणारा असावा. कपाळ घासूस तर पाया पडा, तुम्हाला तुकोबारायचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळेल. विठाला विठाला. नाटक्याच्या पाया पडे जाऊ नका. उता आलाय नाटक्याचा बाजार आहे आणि हे बाजारू तुमचा उद्धार करीत असतील का? चांगला शोधा. अंतकरणात भाव निर्माण झाला, जा शेगावला आणि जोडा समाधीला हात. जगातल्या सगळ्या महाराजांची दर्शन तिथं पावतील, जगातल्या सगळ्या महाराजांची. पण तुम्हाला उचली सवय लागली, याचे त्याची बुटाड उचलायची, त्याच्यामुळे तुम्ही उचले झालात. आणि तुमच्यातल्या 2% लोकांकडे पैसे पापाचे आहेत म्हणून हराम खोरायला बोकांडीवर घेतलंय. विठाला विठाला. महाराज, कुठल्याही गायकालाच नाव ठेवायचं नाही, कुठल्याही पकवाद्याला नाव ठेवायचं नाही, कुठल्याही कीर्तनकाराला नाव ठेवायचं नाही. चुकीचं गायन, चुकीचा पकवाद, चुकीचं कीर्तन करणाऱ्या हराम खोरायला याच्यातल्या 2% डोक्यावर घेतलंय. आपण कशाला लोकांच्या अंगावर दगड हाणायचे, यायचे पैसे चुकीचे आहेत. विठाला विठाला. तुकोबारायचं भजन ऐकायची संधी मिळाली, काय पुण्य असेल. भिंतीला टेकन दिलं, त्या विनयाचा चिपळीचा आणि तुकोबारायच्या पवित्र वाणीचा आवाज ऐकत होता. मनातली मनात विचार केला, देवा किती आज गोड ऐकायला भेटलं रे. तुकोबाची अमृतवाणी देवाजीचा पडताळी, तुकोबाची अमृतवाणी देवाजीचा पडताळी. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग, दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. अमृतवाणी देवाजीच्या पडताळी, तुकोबाचे अमृतवाणी देवाजीच्या पडताळी, दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले. अमृतासारखी वाणी महाराज. काय वाणी असेल दर्जा. अधिकार किती होता तुकोबारायचा. नाम घेता कापेयम जगा काळ खाया मी माथा दिला पाय. आणि वजन किती होतं महाराज, म्हणजे शारीरिक नाही सांगायला मी, वैचारिक वजन तुकोबारायचं मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं. आपण एखादा श्रीमंत घरी आला की लगेच फोटो काढणं की लगेच उद्या टेटस. आमच्याकडे साहेब आलते, तुला दाबायला आलते. विढाला विढाला विढाला. एखादा साहेब तुमच्याकडे आलाय का, त्यानं पद सोडून दिलं आणि तुम्हाला साहेब केलंय. मी त्या साहेबाच्या बुटाचं मंदिर बांधतो, असा भेटन का साहेब तुम्हाला? नाही 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 नाही, चुकून नाही. महाराज सगळ्या साहेबायला, सगळ्या महाराजायला, सगळ्या शेतकऱ्याला, सगळ्या शैक्षणिक क्षेत्रातल्याला, सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातल्याला किंवा सगळ्या जगाला बटन दाबून मारायचं ज्याच्या हातात आहे, तो जगाचा बाप किंवा जगाचा साहेब तुकोबारायची तर मनाने येत होता. पाहुणे घराशी, पाहुणे घराचे आजी आले, कशी काय करू उपचार. पाहुणे घराचे आजी आले, कशी काय करू उपचार. काय करू उपचार, हो गोड किधर. काय करू उपचार, हो गोड किधर. माझ्या राणीला कन्या ओढल्या माझ्या वरी वाकळाच्या शेला. पाहुणे घराचे आजी आले, कशी काय करू उपचार. काय करू उपचार, हो गोड किधर. काय करू उपचार, हो गोड किधर. बास तरी धड होती घरी, बास तरी धड होती. हात राहील तरी चांगलं होतं का? खाला
दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कन्या काय करू उपचार मोड की जर पानपुडा होता का? पानपुडा होता, सुपारी होती, लवंग होती, एलदुडा होता, बडीशोप होती, पिकलून खाली पडेल तुळशीचं पान. तू का म्हणे मी दुर्बळ, मुख शुद्धी तुळशीधर. तू का म्हणे मी दुर्बळ, पण सगळ्याला मळ्यात नेऊन फुकायची ताकद ज्याच्यात येतो जगाचा बाप तुकोबरायकडे येतो. आता ही तुकोबरायची वैचारिक श्रीमंती आहे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल एक सोपा मुद्दा सांगू का महाराज? सोपा मुद्दा. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्या महाराजानं जिच्या सोबत लग्न केलंय ती बायको त्याचा जर देवा इतका आदर करत असेल तर त्या महाराजानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. आणि लोकांना जर मी कीर्तन सांगत असेल आणि माझी बायको जर माझे कपडे धुत नसेल आणि मला वेळेला जेवायला देत नसेल तर मी स्वतः समजायचं मी नरकात आहे. तुकोबरायचा संसारातला पुरुषार्थ किती मोठा होता सांगू? महाराज मालक जेवल्याशिवाय आईसाहेब पाण्याचा थेंब पित नव्हत्या. तुकोबराय जेवल्याशिवाय दिवस माळाला तरी हरकत नाही, पण पाण्याचा थेंब जिजामाता पित नव्हत्या. महाराज काय पुरुषार्थ असेल संसारातला. इतकी श्रीमंती तुकोबरायची. आणि त्या तुकोबरायचं कीर्तन ऐकायला एका गरीबाला भेटलंय, भजन ऐकायला. भिंतीला टेकन दिलं. काय सांगू आता संतांची उपकारा. माझा नियम आहे आऊत उभाट्या हाणायचं. आऊत कळतं ना तुम्हाला? गवत राहिलं नाही पाहिजे, मग पाळी जास्त होईल याचा विचार करू नका. मग मला तसं आऊत हाणता येतं ना, तिथे एकदा टेकायचं, इथे एकदा टेकायचं, 2.5 चक्कर पाळी. गवत कुठलंच नाही. हा उगत म्हणताल मग किती उदाहरणं, त्याला करू काय मी? मग काय मशीन बंद नाही. विठाला विठाला गाणं वगैरे सांगणार नाही तुम्हाला, चुकून नाही करणार. हा चुकून नाही. एखादा पुरावा द्यायचा असेल तर एखाद्या मोठ्याचा सुभाषित बी देईल, गाण्याचं देईल, पण जाणून बुजून नाही म्हणणार. काही गाणं वगैरे कीर्तनात नाही म्हणणार. मोठ्यांचा अपमान होत असतो. कसं कारण सांगू तुम्हाला? ज्यांनी 1 टायमाच्या भाकरी कमी खाऊन 1.5 एकरची 27 एकर जमीन केली, मायबापानं लोकांचे कामं केले, 1.5 एकरची जमीन किती केली? 27 एकर. पण कालांतरानं त्या म्हाताऱ्याच्या पोरानं बायकोच्या गन पावडरसाठी 7 एकर इकली. काय वाटलं असेल म्हाताऱ्याला? बायकोच्या गन पावडर साठी पोरानं 7 एकर इकली. पंकज काय वाटलं असेल मायबापाला? दुःख वाटेल का नाही? तसं त्याने इतक्या कष्टानं 27 एकर कमिली. आपल्या जुन्या संतांनी इतक्या कष्टानं संप्रदाय इथपर्यंत आणलाय. आपण मातीत घालायचा.